एक मिनिट भांडू नका दोघी. सुष्मिता, तुला स्वानंदीचे अधिकार हवेत ना? ठीक आहे, मग पुढच्या 15 दिवसांसाठी ना घराच्या चाव्या आणि घराची जबाबदारी तू घे. बघूया याचं काय करून दाखवतेस. खुश आहेस आता? अहो आई, अहो कशाला देताय तिला चाव्या? ती लहान आहे अजून, बाळ आहे ते. चाव्यांचा खरा मान स्वानंदीच आहे, असू दे तिच्याकडे. मोमेनला म्हणजे मी लहान आहे यात माझी चूक आहे का? म्हणजे जे काय सगळं आहे ते सगळं मोठ्या सोन्यालाच मिळणार, छोट्या डॉटर इन लॉला काय नाही. मला माहित होतं तुम्ही असंच करणार आहे सगळं. मला जे हवं ते मिळतच नाही कधी लाईफ मध्ये. मला असंच करतात सगळे, मला कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही. ऐक ऐक हे बघ, ऐक ऐक, शांत हो, रडू नकोस. तुला हवे ते सगळे अधिकार पुढचे 15 दिवस सगळे अधिकार तुझ्याकडे. बस तू म्हणशील ते होईल. फक्त तेवढंच नाही, स्वानंदी ताईला ना माझं सगळं ऐकावं लागेल. म्हणजे ती मला कसं सांगते सतत हे कर ते कर, तसं मला मी जसं इन्स्ट्रक्शन्स देणार ना तसं स्वानंदी ताईला पण ऐकावं लागणार. कारण ती माझं घरी पण ऐकायची नाही आणि इथे पण ती माझं काहीच ऐकत नाही. मी जे सांगेल ते होईल या घरात आता. ओके ठीक आहे, मी ऐकीन तुझं. प्रॉमिस? प्रॉमिस. स्वानंदी मॅडम, देऊन टाका तिला चाव्या. सुश बाळा, आता तरी खुश आहेस ना? हे बघ सुष्मिता, स्वानंदी मॅडमनी खूप कमी दिवसामध्ये हे घर जपलंय. इथे आल्या दिवसापासून त्यांनी हे घर आपलंसं केलंय. स्टाफशी एक वेगळ्या प्रकारचं नातं त्यांनी तयार केलंय. आय जस्ट फॉट फॉर इट. बाहेर जर असते ना तर म्हणाले असते की आंदोलन करते, स्ट्राईक करते सुष्मिता. वाव. बट सी आता घरातले सगळे कायदे काढून आपल्या हातात आहेत. Yes. कसं वाटतंय मॉम? काय सांगू, या चाव्या माझ्या हातात याव्या म्हणून गेली 35 वर्ष मी कष्ट करत होते. पण हे अधिकार मला कधीच मिळाले नाही. पण मोमेनला आता हाती आहात ना तुम्ही? खूप खुश आहे मी. आय एम व्हेरी हॅपी. गेली 35 वर्ष मला वाटत होतं की हा अधिकार एक दिवसासाठी तरी मला मिळावा. पण काय करणार, एवढे कष्ट करून सुद्धा कधीच माझ्या हातात आला नाही तो. कायम नोकरांसारखीच ट्रीटमेंट मिळाली या घरात. कारण समरची आई ती मोठी सूनबाई होती ना, तिच्या हातात हे सगळे अधिकार होते. वाटलं होतं त्या देवाघरी गेल्यावर तरी हे अधिकार 1-2 दिवसासाठी तरी मला मिळतील. पण नंतर अंशूची आजी, त्यांनी कधी मला तो अधिकारच दिला नाही. कायम नोकरासारखी वागणूक दिली मला. बघा, जे तुम्हाला नाही जमलं ते मी करून दाखवलं. गुणाची ग माझी सून. मला हळू हळू हळू. आणि तुम्ही एवढा स्ट्रेस घेताय स्वानंदी मॅडम? हो, मग आता काय करू? म्हणजे आलाय आता मला स्ट्रेस, मी काय करू? परतून लावा त्या स्ट्रेसला. त्याला सांगा माझ्यापर्यंत यायचं नाही, कारण या स्ट्रेसमुळे जर तुमची तब्येत बिघडली ना तर मला ते अजिबात चालणार नाही. मी सांगून ठेवतोय.
सॉरी. अहो लहान लहान बहीण म्हणजे बाळ आहे हो ते माझं. मी बस लहानाचं मोठं होताना पाहिलंय तिला. सामंती मॅडम, बाळ मोठं होतं का नाही कधीतरी, आणि तिच्या बाबतीत सगळं छान होईल. डोंट वरी, नका काळजी करू. हे ती जे काय वागते ते बघून वाटतंय खरंच तुम्हाला छान होणार आहे. स्वानंदी मॅडम, ती लग्न करून घरात आल्यानंतर काही ना काहीतरी घडतच आहे. ती लग्न करून या घरात आली तर तिचं नीट स्वागतही कोणी केलं नाही, कोणी सेलिब्रेट केलं नाही. त्यामुळे तिला असं वाटणं साहजिक आहे. आणि त्याच फ्रस्ट्रेशन मधनं तिने या घरामध्ये तिचा अधिकार मागितला, घराच्या किल्ल्या मागितल्या. ठीक आहे, आपण 15 दिवस तिला दिल्यात ना, बघूया काय करते ती. पण या सगळ्यात मला तुमचं कौतुक जास्त वाटतं की तुम्ही मोठ्या मनाने त्या किल्ल्या सुष्मिताला दिल्यात. या घरातली मोठी सून आणि सुष्मिताची मोठी बहीण या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही किती छान पद्धतीने निभावल्यात स्वानंदी मॅडम. यासाठी खरं तर तुमचं कौतुक आहे. आणि तुमच्यासारखा आदर्श समोर असताना मला खात्री आहे की सुष्मिता या घरामध्ये अगदी व्यवस्थित रुळेल. त्यामुळे काळजी नसावी. द्या, अजून प्यायचंय? ती रुळेलच हो राजवाडे, पण मला टेन्शन ह्याचं आलंय की तिने आज जे काही केलंय ते काकू आणि अंशुमनच्या सांगण्यावरून केलंय. फक्त तसा पुरावा नाहीये. एकदा का तो पुरावा सापडला की सगळं तुमच्यासमोर उघड करून ठेवीन मी. या माणसात या. शेजारी एक माणूस बसलाय, तुमच्या मनात जे काय चालू आहे ना ते त्याच्याशी शेअर करा, त्याला सांगा. हा, असं स्वतःशी बोलू नका आता. ही फक्त सवय तुमची सुष्मिताने नाही घेतली पाहिजे, मनातल्या मनात बोलण्याची. चला, उशीर झालाय, झोपूया आता. तुम्ही खूप दमलात.